मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो, त्याच्यावर प्रश्न मिटला. पण संजय राऊत असं मी प्रश्न मागे घेतल्यावर आता मी माझे शब्द नाही भाऊ नाही, मी आपलं गमतीनं म्हणलं तरी लगेच आता संजय राऊत अरे बाबा म्हणाले मी तसं म्हटलेलं असेल मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो, त्याच्यावर प्रश्न मिटला. पण संजय राऊत असं मी प्रश्न मागे घेतल्यावर आता मी माझे शब्द अरे बाबा कार्यकर्त्यांची तुझी जरी इच्छा असली तरी तुला 145चा पाठिंबा मिळाला तर तुझी इच्छा सफल होईल. जोपर्यंत कुणालाच 145 आज कसं आज देवेंद्रजींच्या पाठीची 145च्या पेक्षा जास्त आमदारांनी पाठबळ दिलं. त्याच्या आधी एकनाथराव शिंदेंना दिलं, त्याच्या आधी उद्धव ठाकरे साहेबांना दिलं. त्यावेळेस ते मान्यवर मुख्यमंत्री होत असतात. दादा संजय राउत कहते हैं कि अगर मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी में विलीन होना पड़ेगा। मैंने आपको बताया ना कि मैंने जो स्टेटमेंट किया मैं विड्रॉ कर रहा हूँ. मला बरोबर आहे, मला त्याच्याबद्दलची माहिती मी प्रशासनाकडनं घेतली. कलेक्टरनी मला सांगितलं की तिथं ड्रोननी मोजणी करायला गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष असा एक आक्रमक पद्धतीनं पुढे आल्या आणि त्याच्यात दुर्दैवाने एका महिलेला काहीतरी तिथं अटॅक वगैरे आला तर त्यांचं दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी त्यांना सांगितलं की बाबा असं कुठं काही म्हणजे फार आक्रमकपणे जाऊ नका. आज कामकाज तुम्ही त्या ठिकाणी थांबवा. चर्चेतनं काही गोष्टी सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. एक आहे ही गोष्ट सांगू इच्छितो की पुण्याचं जर पुढचं भवितव्य लक्षामध्ये घेता पुणे जिल्ह्याला एका विमानतळाची नितांत गरज आहे की जिथं 2 धावपट्ट्या असतील, जिथं जे प्रश्न आम्हाला पुण्याच्या संरक्षण विभागाच्या विमानतळाला येतात की आज आता 11 वाजेपर्यंत आम्हाला प्रात्यक्षिक करायची, आम्हाला प्रॅक्टिस करायची, त्याच्यावर विमानतळ बंद, ह्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळं इंटरनॅशनल फ्लाईटवर आणि डोमेस्टिक फ्लाईटवर पण फार मोठा परिणाम होतो. नागरिकांना पण त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळं माझी परवा 1 तारखेला मुरलीधर मोहोळ त्यांच्याशी, ते केंद्रात राज्यमंत्री आहेत, त्यांच्याशी पण चर्चा झाली. त्यांच्याकडेच हा विभाग येतो तर त्यांना म्हणलं की आपल्याला ते करावं लागेल. आता ते करत असताना सामोपचाराने जिथं कुठं पुण्याच्या जवळ करता येईल तिथं करण्याचा राज्य सरकार प्रयत्न